हॅलो फ्रेंड, वेलकम बॅक टू माय चॅनल. फ्रेंड, आज जो प्रोजेक्ट आपण पाहणार आहोत तो आहे तनकलोकरपासून बनवलेला खलबत्ता. व्हिडिओ आवडला लाईक करा, शेअर करा, नवीन असाल तर सबस्क्राईब करा आणि जॉईन व्हा आणि मेंबर व्हा आणि बेल आयकॉनवर प्रेस करा, म्हणजे इथून पुढचे जे प्रोजेक्ट आहे त्याची नोटिफिकेशन तुम्हाला मिळत राहील. त्यासाठी आपल्याला लागणार आहे पुठ्ठे घेतलेले आहेत आणि हा जो शेप आहे तो काढून घेतलेला आहे. या शेपवर आपल्याला हे काम करायचं आहे. पुढे वर्तुळ घेतलेले आहेत बत्त्यासाठी. विक्स पेपर डबीचे मापाने हे वर्तुळ घेतलेले आहेत, लहान मोठ्या साईजमध्ये केलेले आहेत. पुढे आपल्याला फॅब्रिक ग्लू लागणार आहे, सुई लागणार आहे, कात्री लागणार आहे आणि दाबण लागणार आहे, लोकर लागणार आहे. फ्रेंड, स्टार्ट करूया. स्टार्टिंगला वर्तुळ घेतलेले आहेत आणि लहान मोठ्या साईजमध्ये हे वर्तुळ आहेत. सुरुवातीला मोठ्या साईजची वर्तुळ चिटकवून घ्यायची आहेत, त्याच्यानंतर त्याच्यापेक्षा थोडे लहान, त्याच्यापेक्षा थोडे लहान असे जोपर्यंत बत्त्याचा शेप व्यवस्थित येत नाही तोपर्यंत हे वर्तुळ कट केलेले आहेत. व्यवस्थित शेप पाहूनच हे वर्तुळ चिटकवायचे आहेत. आणि हे जे काम स्टार्ट केलेलं आहे वर्तुळ चिटकवण्याचं ते कंप्लीट करायचं आहे आपल्याला. पूर्ण फॅब्रिक ग्लू वापरलेला आहे वर्तुळ चिटकवण्यासाठी आणि शेप पाहतच हे काम करत चाललेलं आहोत आपण. प्रत्येक शेपचा वर्तुळ या ठिकाणी कट करून घेतलेला आहे आणि हे जे काम स्टार्ट केलेलं आहे ते एंडपर्यंत आपल्याला असंच करायचं आहे. शेप पाहतच आपल्याला हे वर्तुळ चिटकवून घ्यायचे आहेत. लहान मोठ साईज पाहतच हे वर्तुळ चिटकवलेले आहेत. लहान मोठी साईज विक्स पेपर डबीच्या मापाने पहिली साईज घेतलेली आहे, त्याच्यानंतर कमी 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 करत एंडपर्यंत हे वर्तुळ चिटकवलेले आहेत. फ्रेंड, या पॉईंटला या शेपवर कट मारायचा आहे आपल्याला. हा शेप कट करून घ्यायचा आहे, व्यवस्थित कट करून घ्यायचा आहे हा शेप. आणि नंतर पुढचे जे पुठ्ठे आहेत त्याच्यावर हा शेप ड्रॉ करून तेही कट करायचे आहेत आपल्याला. आता हा जो शेप आहे तो कंप्लीट झालेला आहे आपला कट करून. आणि पुढे याच मापाने दुसरे पुठ्ठे कट करायचे आहेत. राहिलेले जे आहेत ते कट करायचे आहेत. हे जे हा जो शेप आहे तो व्यवस्थित आखूनच आपल्याला हे कट करायचं आहे. आणि आखण्याचं काम स्टार्ट आहे. आखून झाल्यानंतर हे कट करून घ्यायचं आहे. या पॉईंटला ते जे आपण आखण्याचं जे काम आहे ते कंप्लीट करून घेतलेलं आहे, पूर्ण करून घेतलेलं आहे आणि कट करण्याचं काम स्टार्ट आहे. ते सगळे जे आखलेले जे पुठ्ठे आहेत तो जो पार्ट आपण तयार करून काढलेला होता पहिला, त्याचे जे आखून घेतलेले जे आहेत ते कट करण्याचं काम या ठिकाणी कंप्लीट करून घ्यायचं आहे, पूर्ण करून घ्यायचं आहे. आणि प्रत्येक शेप व्यवस्थित कट करूनच आपल्याला पुढे जायचं आहे. शेप व्यवस्थित आखूनच आपल्याला एकसारखा शेप राहील अशा प्रमाणातच आपल्याला हे कट करायचं आहे. व्यवस्थित प्रत्येक पार्टचा शेप व्यवस्थित राहील अशा प्रमाणातच हे कट केलेलं आहे. व्यवस्थित आखून हे कट केलेलं आहे. पुढे आपल्याला फ्रेंड, या पॉईंटला आखून जे घेतलेलं होतं ते कट व्यवस्थित करून झालेले आहेत आपले पार्ट. पुढे हा जो शेप आपण काढलेला आहे तो दाबणाच्या मदतीने त्याचे होल पाडून घ्यायचे आहेत त्या शेपवर आणि पुढे याला कट करायचा आहे. तो पार्ट वेगळा करायचा आहे आपल्याला मधला. या पॉईंटला वरच्या साईडला 4 पार्ट वापरलेले आहेत. पुढे हळूहळू हे पार्ट वाढवलेले आहेत, शेप पार्ट काम केलेलं आहे. आणि आत्ता या पॉईंटला दाबण यूज करून व्यवस्थित झालेलं आहे दाबणाचं काम. पुढे कात्रीचं काम घेतलेलं आहे, कात्रीने तो पार्ट वेगळा करायचा आहे. आणि राहिलेले जे 3 पार्ट आहेत या ठिकाणी हळूहळू पुढे पार्ट वाढवलेले आहेत. शेप पाहतच हे काम केलेलं आहे.
आत्ता हा जो पार्ट आहे तो वेगळा झालेला आहे आपला. पुढचा पार्ट काढायचा आहे. पहा, या पॉईंटला पुढचे पार्ट घेतलेले आहेत. व्यवस्थित ड्रॉ करूनच आपल्याला हे काम करायचं आहे. व्यवस्थित शेप पाहूनच पुढे जायचं आहे. शेप व्यवस्थित ठेवूनच आपल्याला पुढचं काम करायचं आहे. जसं आपण पहिला पार्ट केला तसाच हे 2 पार्ट या पॉईंटला करायचे आहेत आत्ता सध्या. पुढे हळूहळू आपल्याला याचे पार्ट वाढवायचे आहेत. शेप पाहतच पार्ट वाढवायचे आहेत. पहा, दाबण वापरून कंप्लीट झालेलं आहे काम आणि पुढे कात्रीचं काम घेतलेलं आहे. हे वेगळा पार्ट करण्याचं काम स्टार्ट आहे. मधला जो भाग आहे तो वेगळा करायचा आहे या पॉईंटला आणि पुढे आपल्याला हळूहळू हे पार्ट वाढवायचे आहेत. जसे पाहतच हे काम ठरवायचं आहे. आत्ता आपले 2 पार्ट झालेले आहेत. हा 3रा पार्ट आहे, 3rd पार्ट आहे आणि या ठिकाणी वरच्या साईडला आणखीन ज्या प्रमाणात शेप पाहतात पुढचं काम ठरवायचं आहे आपल्याला. आत्ता हे जे काम स्टार्ट आहे ते कंप्लीट करून घेऊयात आपण. हे जे कट मारण्याचं जे काम आहे ते. पहा फ्रेंड, या पॉईंटला 3 पार्ट आपले रेडी आहेत कट करून. पुढे आपल्याला आणखीन पार्ट वाढवायचे आहेत. आत्ता या पॉईंटला ते जे रेडी झालेले पार्ट आहे ते चिटकवण्याचं काम स्टार्ट आहे. पुढे आपल्याला आणखीन वाढवायचे आहेत पार्ट. शेप पाहतच ते काम ठरवायचं आहे. आत्ता आपण हे काम पहा फ्रेंड, या पॉईंटला 4 पार्ट घेतलेले आहेत. वर 4 आणि खाली 4 पार्ट घेतलेले आहेत या पॉईंट. 4था जो पार्ट आहे तो चिटकवण्याचं काम स्टार्ट आहे. 4था चिटकवल्यानंतर पुढचे दुसऱ्या साईडचे जे पार्ट आहेत, हे जे पार्ट आहेत आत्ताचे घेतलेले हे चिटकवून घ्यायचे आहेत आणि याच्यामध्येही आपल्याला पुढे बदल करायचा आहे. हळूहळू शेप पार्ट बदल करायचा आहे. आत्ता हे 4 पार्ट चिटकवून घ्यायचे आहेत व्यवस्थित आणि गरज पडली तर गरज पडणार आहे आपल्याला पार्ट वाढवण्याची. आत्ता आपण हे जे काम आहे ते कंप्लीट करून घेऊया चिटकवण्याचं. हे जे पार्ट काढलेले आहेत, हा खालील पार्ट आहे बत्त्याचा, खलबत्त्याचा, कंप्लीट करून घेऊयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला उलनचं काम घेतलेलं आहे. उलनचं जे काम आहे या पॉईंटपासून स्टार्ट केलेलं आहे उलनचं काम आणि खालच्या दिशेला सुई आणलेली आहे. खालच्या दिशेला सुई घेतलेली आहे आणि सिंगल क्रोशाने पूर्ण आपण जशा वाट्या तयार केल्या गणपतीच्या आडणी जशी तयार केली तर तोच प्रकार या ठिकाणी केलेला आहे. खालच्याच दिशेनं उलन व्यवस्थित करून सिंगल क्रोशाने लॉक करत चाललेला होता आपण. या ठिकाणी हे काम कंप्लीट करायचं आहे आपल्याला आणि तिडे काढून घ्यायचे आहेत. प्रत्येक वेळेला हे जे तिडे आहेत ते काढायचे आहेत आणि पुढे जायचं आहे. उलन जी आहे ती खालच्या दिशेलाच सुई वापरलेली आहे आणि पूर्ण गोल राऊंडमध्ये आपल्याला हे काम कंप्लीट करायचं आहे. आत्ता आपण हे काम स्टार्ट केलेलं आहे ते कंप्लीट पहा, कोण ज्या पॉईंटला आहे त्या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे आणि कोणाच्या पॉईंटला हे असं काम केलेलं आहे. सुरुवातीला थोडे पुढे जाऊन काम केलेलं आहे, नंतर पुन्हा रिटर्न मागे काम केलेलं आहे, रिटर्न मागे घेतलेला आहे आणि तो जो कोण जो आहे कोणाचा जो पॉईंट आहे तो पूर्ण झाकून टाकायचा आहे आपल्याला. या ठिकाणी जास्तीत जास्त तिडे टाकलेले आहेत, वेढे घेतलेले आहेत कोणाच्या पॉईंटला आणि नंतर पूर्ण तो पुट्टा झाकला गेल्यानंतरच पुढे जायचं आहे आपल्याला. जोपर्यंत इथला पुट्टा व्यवस्थित झाकला जात नाही तोपर्यंत हे त्याच ठिकाणी काम करायचं आहे आणि पुढे ते काम कंप्लीट झाल्यानंतर पुढचं काम स्टार्ट करायचं आहे. व्यवस्थित कोण झाकला गेल्यावरच आपल्याला पुढचं काम पुढे जायचं आहे आणि असंच गोल राऊंडमध्ये आपल्याला हे काम कंप्लीट करायचं आहे. कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम. हे जे स्टार्ट केलेलं काम आहे ते कंप्लीट करून घेऊयात. पहा, या पॉईंटला तिडे जे बसलेले आहेत ते व्यवस्थित काढूनच आपल्याला पुढे जायचं आहे. व्यवस्थित तिडे काढूनच व्यवस्थित काम करत जायचं आहे. पुठ्ठा दिसून द्यायचा नाही आपल्याला. या पॉईंटला करून घेऊयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे. पूर्ण गोल राऊंडमध्ये हे काम कंप्लीट करून घेतलेलं आहे.
आणि या पॉईंटला लॉक झालेला आहे, पूर्ण काम संपलेलं आहे, कंप्लीट झालेलं आहे. या पॉईंटला कट करून उलटं काढायचं आहे आणि लॉक मारायचं आहे. त्या पॉईंटला कट करून उलटं काढलेलं आहे आणि लॉक करून घ्यायचं आहे. पुढचा पार्टचं काम घ्यायचं आहे आपल्याला. पहा फ्रेंड, हा पार्ट घेतलेला आहे या पॉईंटला. पहिले 4 पार्ट झालेले आहेत आणि आत्ताचे 3 पार्ट पुन्हा केलेले आहेत. शेप पाहतच हे काम ठरवलेलं आहे, आकार पाहतच हे काम केलेलं आहे आणि चिटकवून घ्यायचे आहेत. हे जे पार्ट आहेत ते व्यवस्थित चिटकवून झाल्यानंतर याच्यावर काम करायचं आहे आपल्याला. 4, 5, 6, 7 पार्ट या पॉईंटला ठेवलेले आहेत. 7 पार्ट खालच्या साईडचे आणि वरच्या साईडचे 4 पार्ट, 11 पार्ट आपले झालेले आहेत पूर्ण तयार. आणि पुढे आपल्याला याच्यावर काम करायचं आहे. व्यवस्थित चिटकवून व्यवस्थित शेपमध्ये ठेवायचे आहेत आणि याच्यावर चुकण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. वजन ठेवून चुकण्यासाठी ठेवून द्यायचं आहे. हे पुढे याच्यावर काम करायचं आहे आपल्याला. पहा, या पॉईंटला दुसरा जो पार्ट आहे त्याच्यावरचं काम आपल्याला पाहायचं आहे. आणि दुसऱ्या पार्टचं काम स्टार्ट करताना आपल्याला मधून स्टार्ट करायचं आहे. मधल्या पॉईंटपासून चेन यूज करायचे आहेत. मधला जो पॉईंट आहे त्या पॉईंटपर्यंत चेन टाकून पुढे आपल्याला एक साईड कंप्लीट करायची आहे. सुरुवातीला दुसरी साईड आणि नंतर दुसरी साईड, मध्यापासून स्टार्ट केलेला आहे. जेवढ्या चेन लागतील तेवढ्या चेन या पॉईंटला घ्यायच्या आहेत. माप पाहतच हे काम करायचं आहे चेन टाकण्याचं. पुढे त्या चेन फोडायच्या आहेत आपल्याला. कंप्लीट करून घेऊ. पहा, या पॉईंटला चेन फोडण्याचं काम स्टार्ट आहे. प्रत्येक लुकमध्ये हाफ डबल क्रोशा बुटका खांब वापरलेला आहे. आणि फर्स्ट राऊंड चेन फोडण्याचा कंप्लीट झालेला आहे आणि पुढे पलटायचं आहे. पहिला लुक सोडून दुसऱ्या लुकपासून स्टार्ट करायचा आहे. पुढचा सेकंड राऊंड हाफ डबल क्रोशा दोन्ही लुकमध्ये ते टाकलेले आहे. बॅक फ्रंट आणि हाफ डबल क्रोशा यूज केलेला आहे. दोन्ही लुक्सवर घेऊन बुटका खांब वापरलेला आहे. सेकंड राऊंड आपला स्टार्ट आहे. प्रत्येक वेळेला पलटवल्यानंतर पहिला लुक सोडून दुसऱ्या लुकपासून पुढचा राऊंड स्टार्ट करायचा आहे. जोपर्यंत आपला शेवटचा पॉईंट येत नाही तोपर्यंत हे राऊंड रिपीट करायचे आहेत. या साईडचे कंप्लीट करून पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे. प्रत्येक राऊंडला पहिला लुक सोडून दुसऱ्या लुकपासून स्टार्ट केलेला आहे आणि दोन्ही लुक्सवर घेऊन हाफ डबल क्रोशा वापरलेला आहे. बुटका खांब वापरलेला आहे. जोपर्यंत शेवटचा पॉईंट व्यवस्थित होत नाही तोपर्यंत हे रिपीट केलेलं आहे. हे जे काम आहे ते कंप्लीट झाल्यानंतर आपल्याला कट करून उलटं काढून लॉक करायचं आहे. हा राऊंड कंप्लीट झाल्यानंतर शेवटचा राऊंड आहे आपला हा. या पॉईंटचा आपलं काम कंप्लीट आहे. उलटं काढलेलं आहे, लॉक करायचं आहे. पहा, या पॉईंटला दुसऱ्या साईडचं काम घेतलेलं आहे. पहिली चेन जी आपण फोडून हाफ डबल क्रोशा टाकलेली तर चेनचा दुसरा जो लुक आहे त्या लुकमध्ये हे काम करायचं आहे. आणि सेकंड लुकपासून स्टार्ट केलेलं आहे हे काम हाफ डबल क्रोशाचं टाकण्याचं. आणि जसं आपण ही साईड केली तशी ती साईड रिपीट करायची आहे. जोपर्यंत शेवटचा पॉईंट येत नाही तोपर्यंत हे काम रिपीट करायचं आहे. करून घेऊया. पहा फ्रेंड, या पॉईंट आपलं काम जे आहे ते कंप्लीट करून घेतलेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. असाच आणखीन एक पार्ट तयार करून घेतलेला आहे. खालील पार्ट पुढे काम करताना हे जे आहे हे जे आपण कंप्लीट करून घेतलेलं आहे या पॉईंटला, त्या पॉईंट पासून त्याचा खाली जो आपण या पॉईंटला जे
या पॉईंटला आपण सुई घेतलेली होती सुरुवातीला ह्याच्यावर काम करताना, तो पॉईंट ज्या खालच्या दिशेला आपण जी सुई वापरली त्या दिशेच्या त्या साईडनी हे काम ठेवायचं आहे आपल्याला. या पॉईंटला आपण लॉक करत हा राऊंड शेप कंप्लीट केलेला आहे आणि या साईडला हा पार्ट ठेवायचा नाहीये. ज्या दिशेला आपण सुई घेतली होती त्या दिशेला हा पार्ट ठेवलेला आहे. पुढे काम करताना या पॉईंट पासून हे लॉक करत जायचं आहे. हा जो शेप आपण तयार करून घेतलेला आहे तो या पॉईंटला लॉक करत राहायचा आहे. पहा, या पॉईंट पासून या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे. व्यवस्थित करूनच आपल्याला पुढे जायचं आहे. याच्यातून सुई घेतलेली आहे आणि सिंगल क्रोशाने हे लॉक करत राहायचं आहे आपल्याला. प्रत्येक लुकमध्ये काम करायचं नाहीये आपल्याला. शेप पाहतच हा जो खालील पार्ट आपण तयार करून घेतलेला आहे तो लॉक करत राहायचा आहे. गोल राऊंड मध्ये हे काम या पॉईंट पासून स्टार्ट केलेलं आहे आणि याच पॉईंटला या कामाचा एंड करायचा आहे आपल्याला. पूर्ण गोल शेप मध्ये आपल्याला हे करत जायचं आहे. प्रत्येक लुक मध्ये काम केलेलं नाहीये. फक्त हा जो पार्ट आहे तयार करून घेतलेला हा लॉक करत चाललेला आहोत वरच्या पार्टला. एकदा वरच्या पार्ट आणि नंतरचा हा पार्ट सिंगल क्रोशा वापरलेला आहे, मुका खांब वापरलेला आहे आणि हे जे काम आपण करून घेतलेलं आहे हे लॉक करून घेऊयात. कंप्लीट करून घेऊयात आपण हे लॉक. पूर्ण या पॉइंटला या कामाचा एंड करायचा आहे. करून घेऊयात. पहा फ्रेंड, या पॉइंटला आपलं लॉक करण्याचं जे काम आहे ते कंप्लीट झालेलं आहे आणि इथून पुढे काम करताना हा जो पार्ट आहे या पॉइंट पासून स्टार्ट करायचा आहे आपल्याला. या पॉइंट पासूनच स्टार्ट करायचा आहे. या पॉइंटला कंप्लीट झालेला आहे आपलं लॉक. पुढे या पॉइंट पर्यंत गोल राऊंड मध्ये आपल्याला काम करत जायचं आहे. गोल राऊंड मध्ये हाफ डबल क्रोशाचा यूज करायचा आहे. पहा, या पॉइंटला आपला हा जो पार्ट आहे तो लॉक झालेला आहे आणि पुढे हाफ डबल क्रोशा बुटका खांबच यूज करत आहे. बॅकलुक मध्ये काम करत जायचं आहे. बॅकलुक मध्ये काम केलेलं आहे. प्रत्येक लुक मध्ये हाफ डबल क्रोशा टाकायचा आहे. या पॉइंटला जोपर्यंत हा शेवटचा पॉइंट येत नाही, हे या ठिकाणचं काम आपलं स्टार्ट आहे. आता हे जे काम आपण घेतलेलं आहे हाफ डबल क्रोशाचं ते या पॉइंटचं काम घेतलेलं आहे आणि या पॉइंट पर्यंत आपल्याला हे राऊंड रिपीट करायचे आहेत. जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे. टाके वाढवायचे नाहीयेत आपल्याला. गरज पडली तरच वाढवायचे आहेत. ज्या पॉइंटला गरज पडेल त्या पॉइंटला हळूहळू शेप पाहतच हे काम करत राहायचं आहे. ज्या पॉइंटला गरज वाटेल त्या पॉइंटला टाके वाढवायचे आहेत. जास्तीचे वाढवायचे नाहीत आपल्याला टाके. बॅकलुक मध्ये हाफ डबल क्रोशा बुटका खांब वापरलेला आहे. या पॉइंटला हळूहळू शेप पाहतच टाके वाढवत जायचं आहे. या पॉइंटला एक टाका वाढवत आहे. असेच राऊंड मध्ये टाके वाढवत आपल्याला त्या पॉइंट पर्यंत जायचं आहे. हा जो पॉइंट आहे शेवटचा या पॉइंट पर्यंत. आणि आता आपण हे जे काम स्टार्ट केलं आहे हे कंप्लीट करून घेऊयात. ज्या पॉइंटला गरज वाटेल त्या पॉइंटला टाके वाढवत बॅकलुक मध्ये हाफ डबल क्रोशा बुटका खांब यूज करायचा आहे.
कंप्लीट करून घेऊयात आपण हे काम. आणि तिथून पुढे हे काम कंप्लीट झाल्यानंतर हा जो पार्ट आहे हा जॉईन करायचा आहे. या पॉईंटला आपण हे काम कंप्लीट करून घेऊयात. पहा फ्रेंड, सेकंड राऊंड आपला स्टार्ट झालेला आहे. टाके फक्त फर्स्ट राऊंडमध्येच वाढवलेले आहेत. ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवत हा आपला शेप जो आहे तो असा झालेला आहे. आणि इथून पुढचे राऊंडमध्ये आपल्याला टाके वाढवायचे नाही आहेत. जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे. या पॉईंटपर्यंत करून घेऊयात आपण हे काम कंप्लीट. पहा फ्रेंड, या पॉईंटपर्यंत आपलं काम आलेलं आहे. फक्त फर्स्ट राऊंड जो आहे त्या राऊंडमध्ये आणि शेवटचा जो राऊंड आहे त्या राऊंडमध्ये टाके वाढवलेले आहेत. बाकी मधले जे राऊंड आहेत त्याच्यामध्ये एकही टाका वाढवलेला नाही. शेप पाहता टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे. पुढे काम करताना हा जो पार्ट तयार आहे आपला, हा पार्ट या पॉईंटला जॉईन करायचा, गोल राऊंडमध्ये जॉईन करत जायचं आहे. पहा, व्यवस्थित लावूनच घेतलेला आहे. आणि या पॉईंट पासून या पॉईंटचे दोन्ही लुक सीवर घ्यायचे आहेत, बॅक फ्रंट. आणि या पॉईंटला सुई टाकून हे गोल्ड राऊंड मध्ये सिंगल क्रोशाने लॉक करायचं आहे. करून घेऊयात आपण हे काम कंप्लीट. पहा, या पॉईंट पासून स्टार्ट केलेला आहे लॉक करण्यासाठी. या साईडचे दोन्ही लूक सीवर घेऊन या पार्ट मध्ये सुई टाकून हे सिंगल क्रोशाने लॉक करत जायचं आहे पूर्ण. याच पॉइंटला याचा एंड होणार आहे. गोल्ड राऊंड मध्ये हे काम लॉक करण्याचं कंप्लीट करून घ्यायचं आहे. सिंगल क्रोशाने लॉक करत चाललेला होता आपण. करून घेऊयात. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे लॉक करण्याचं. दोन्ही लूकमध्ये सुई टाकून बॅक फ्रंट सिंगल क्रोशा यूज केलेला आहे, मुका खांब वापरलेला आहे. हे जे काम स्टार्ट आहे ते व्यवस्थित शेप पाहूनच लॉक करत चाललेला होता. पहा फ्रेंड, या पॉईंटला लास्ट टप्प्यात आपलं काम आलेलं आहे. शेवटचा टप्पा आहे या पॉईंटचा लॉक करण्याचा. व्यवस्थित शेप पाहूनच हे लॉक केलेलं आहे, करत आणलेला आहे लॉक. व्यवस्थित शेप पाहूनच लॉक करत आणलेला आहे. पुढे पूर्ण कंप्लीट झाल्यानंतर कट करून उलटं काढायचं आहे आणि लॉक करायचं आहे. पहा फ्रेंड, या पॉईंटला बट्ट्याचं काम घेतलेलं आहे उलनचं. या ठिकाणी 5 चेन घेऊन पहिल्या लूकमध्ये डायरेक्ट सुई टाकून सर्कल केलेलं आहे. आणि त्या सर्कलमध्ये जेवढे बसतील तेवढे सिंगल क्रोशे यूज करायचे आहेत, मुका खांब वापरायचा आहे. आणि सेकंड राऊंडपासून टाके वाढवत जायचं आहे आपल्याला. सेकंड राऊंडला बॅकलुकमध्ये टाके वाढवत जायचं आहे. हा सिंगल क्रोशाचा यूज करायचा आहे. असे गोल शेपमध्ये हे काम कंप्लीट करायचं आहे आपल्याला. पूर्ण राऊंड व्यवस्थित कंप्लीट करून घेऊयात त्या शेपपर्यंत. प्रत्येक लुकमध्ये काम केलेलं आहे. पहा फ्रेंड, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे. पुढे इथून पुढे काम करताना हा लास्ट राऊंड आहे आपला. आणि या पॉईंटपर्यंत बॅकलुकमध्ये टाके वाढवलेले आहेत, सिंगल क्रोशा वापरलेला आहे, मुका खांब वापरलेला आहे. आणि हा जो शेप आहे ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटला टाके वाढवलेले आहेत, जास्तीचे वाढवलेले नाही आहेत. हळूहळू शेप टाके वाढवायचं काम ठरवलेलं आहे.
हा जो राऊंड टाट आहे या राऊंड मध्ये टाके वाढवायचे आहेत आपल्याला. शेप पाहताच टाके वाढवण्याचं काम ठरवलेलं आहे. ज्या पॉइंटला जास्त गरज आहे त्या पॉइंटला वाढवलेले आहेत. बॅकलूक मध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे, मुका खांब वापरलेला आहे. जोपर्यंत हा जो शेप आहे तो व्यवस्थित होत नाही तोपर्यंत आपल्याला हे काम रिपीट करायचं आहे. आणखीन 5 ते 6 टाके काम करायचं आहे. 5 ते 6 टाक्यावर हेच काम टाके वाढवण्याचं काम करायचं आहे. या पॉइंट पासून पुढे आपल्याला आपला हा जो शेप आहे तो असा झालेला आहे आणि या पॉइंट पासून पुढे काम करताना जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे. या पॉइंट पासून पुढे एकही टाका वाढवायचा नाहीये आणि इथून पुढे हळूहळू आपल्याला शेप 5 टाके कमी करत जायचं आहे. कारण हा जो शेप आहे तो हा या ठिकाणी मोठा आहे. हळूहळू कमी 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 करत या पॉइंट पर्यंत हे वर्तुळ घेतलेले आहेत, चिटकवलेले आहेत आणि पुढे हा राईट शेप झालेला आहे आपला. आणि या पॉइंट पासून पुढे काम करताना आता या पॉइंटला जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे. बॅकलूक मध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे आणि हळूहळू शेप पाहतच आपल्याला पुढे जायचं आहे. आता हे जे काम स्टार्ट केलं आहे आपण ते जेवढे टाके आहेत तेवढ्या काम करत या पॉइंट पर्यंत हे काम कंप्लीट करून घेऊयात. या पॉइंट पर्यंत तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम करायचं आहे या पॉइंट पर्यंत. पहा या पॉइंटला आपलं काम आलेलं आहे. जेवढे टाके आहेत तेवढ्यावर काम केलेलं आहे आणि पुढे काम करताना या पॉइंट आपल्याला कॉटन यूज करायचा आहे. हा जो शेप आहे तो थोडा गोल राऊंड मध्ये करायचा आहे आपल्याला. हा जो शेप आहे तो थोडा गोल आणि हळूहळू शेप 5 टाके कमी करत जायचं आहे इथून पुढे काम करताना. याला पकडूनच हे काम करायचं आहे. शेप पाहतच टाके कमी करायचे आहेत. हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉइंटला एक टाका कमी केलेला आहे. असेच राऊंड मध्ये टाके कमी करत आपल्याला या पॉइंट पर्यंत हे काम कंप्लीट करायचं आहे. बॅकलूक मध्ये सिंगल क्रोशा मुका खांब वापरलेला आहे. प्रत्येक लुक मध्ये काम करायचं आहे. हळूहळू शेप 5 टाके कमी करत जायचं आहे. बॅकलूक मध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे, मुका खांब वापरलेला आहे. या पॉइंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे.
या पॉईंटलाही पुढचा टाका कमी झालेला आहे. या राऊंड पासून टाके कमी करायला स्टार्ट केलेला आहे. शेप पाहत टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे. जास्तीचे कमी करायचे नाहीत आपल्याला टाके. शेप पाहत हळूहळू टाके कमी करत जायचं आहे आणि या पॉईंट पर्यंत हे काम करायचं आहे. त्या पॉईंट पर्यंत जाऊयात आपण हे काम करत. तिथून पुढचं जे काम आहे ते पुढे पाहूयात. पहा, या पॉईंटला आपलं काम आलेलं आहे. इथून पुढे काम करताना जेवढे टाके आहेत तेवढ्यावर आपल्याला काम करायचं आहे पुढे. आणि हळूहळू टाके कमी करत कॉटन भरत हा जो शेप आहे या पॉईंटचा तो कंप्लीट करायचा आहे. या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात स्वीट टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी केलेला आहे. शेप पार्ट टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे. इथून पुढे काम करताना हळूहळू हा जो शेप आहे तो गोल राऊंड मध्ये करायचा आहे आपल्याला. या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला पुढचा टाका कमी केलेला आहे. आणि याच्यामध्ये कॉटन भरायचं आहे आपल्याला. या पॉईंटला थोडंसं या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला पुढचा टाका कमी केलेला आहे. जोपर्यंत 1 सिंगल क्रोशा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे राऊंड रिपीट करायचे आहे. या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला एक टाका कमी झालेला आहे. हळूहळू शेप पार्ट टाके कमी करत जायचं आहे. जोपर्यंत 1 सिंगल क्रोशा येत नाही तोपर्यंत हे रिपीट करायचं आहे आपल्याला. आणि या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटला पुढचा टाका कमी केलेला आहे. असे हळूहळू राऊंड मध्ये टाके कमी करत 1 सिंगल क्रोशापर्यंत जायचं आहे. आणि या ठिकाणी जी जागा आहे या ठिकाणी कॉटन भरायचं आहे आपल्याला. या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे. या पॉईंटला पुढचा टाका कमी केलेला आहे. या पॉईंटला ज्या पॉईंटला गरज आहे त्या पॉईंटलाच कमी करायचे आहे. या पॉईंटलाही हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे. या पॉईंटला पुढचा टाका कमी केलेला आहे आणि याच्यामध्ये कॉटन भरायचं आहे आपल्याला. हा जो शेप आहे तर तो राऊंड शेप मध्ये करायचा आहे आपल्याला हे काम. जोपर्यंत 1 सिंगल क्रोशा येत नाही तोपर्यंत आपल्याला टाके कमी करायचे आहेत राऊंड मध्ये काम करत जाताना. इथून पुढे हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे. पुढचा टाका कमी केलेला आहे. पुढे या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे. या पॉईंटला पुढचा टाका कमी झालेला आहे. असेच राऊंड मध्ये टाके कमी करत आपल्याला या बत्त्याचं काम कंप्लीट करायचं आहे. या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि पुढचा जो टाका आहे तो कमी केलेला आहे. या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे आणि या पॉईंटलाही टाका कमी केलेला आहे. शेप पाहत टाके कमी करण्याचं काम ठरवायचं आहे. या पॉईंटलाही पुढचा टाका कमी केलेला आहे. शेप पाहतच हे काम केलेलं आहे. जोपर्यंत 1 सिंगल क्रोशा येत नाही तोपर्यंत आपल्याला हे रिपीट करायचं आहे. या पॉईंटला हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे. या पॉईंटला पुढचा टाका कमी झालेला आहे. या पॉईंटलाही हा टाका सोडून पुढच्या टाक्यात सुई टाकलेली आहे. बॅकलूक मध्ये सिंगल क्रोशा वापरलेला आहे. मुका खांब वापरलेला आहे. या पॉईंटलाही एक टाका कमी केलेला आहे. या पॉईंटलाही एक टाका कमी केलेला आहे. शेवटच्या 1 सिंगल क्रोशापर्यंत आपलं काम आलेलं आहे. या पॉईंटला
त्या पॉईंटला आपलं हे जे काम आहे ते कंप्लीट झालेलं आहे, पूर्ण झालेलं आहे. लॉक करून घेऊयात आणि या पॉईंटला आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो कंप्लीट झालेला आहे, पूर्ण झालेला आहे. लॉक करून घेऊयात आपण हे. आणि हे जे लॉक केलेलं आहे ते आतल्या साईडला काढायचं आहे. पहा, या पॉईंटला आपला हा जो प्रोजेक्ट आहे तो कंप्लीट झालेला आहे, पूर्ण झालेला आहे. भेटूयात अशाच नवीन प्रोजेक्ट तोपर्यंत बाय. थँक्यू.